नमस्कार. मी अभिनेत्री अपूर्वा सोनार. संस्थापक अध्यक्ष माननीय दशरथ कुलकर्णी सर आणि माझ्या सावित्रीच्या लेकींना माझा जय ज्योती जय सावित्री. मैत्रिणींनो, 11 एप्रिल महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंतीचा दिवस जवळ येतोय आणि यावेळेला आम्ही एक वेगळा उपक्रम राबवण्याचा ठरवलाय. तो म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य प्रत्येक सावित्रीच्या लेकींनी त्यांचा एक एक विषय घ्यायचा आणि आपणापुढे सादर करायचा. तर मैत्रिणींनो, माझ्यावर जबाबदारी आली आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध. तर इंग्रज पर्यटक म्हणू आपण, जेम्स टगलर नावाची व्यक्ती इंग्रजमधून भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्यासाठी आली. त्यांना उत्सुकता होती की एवढा पराक्रमी राजा आणि त्यांची समाधी कुठे असेल, तो किल्ला कसा असावा, आणि म्हणून ते रायगडावर आले. पण रायगडाचा परिसर हा अत्यंत मोठा. ते 1869च्या मे महिन्यामध्ये रायगडावर आले आणि त्यांनी खूप परिश्रम केले ती समाधी शोधण्यासाठी, पण त्यांना त्यामध्ये यश आलेलं नाही. शेवटी ते परत गेलेत आणि परत गेल्यावर त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक बातमी टाकली आणि ही बातमी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वाचनात आली. इतरांनीही ती वाचली, पण त्यावर त्यांनी विशेष लक्ष दिलं नाही. पण महात्मा ज्योतिराव फुलेंनी यावर चिंतन मनन केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा आपल्या भारताला लाभला आणि त्यांची समाधी ही सध्या त्याचा शोध नाही, म्हणून त्यांना वाईटही वाटलं आणि म्हणून त्यांनी 2-3 मित्रांना घेऊन रायगडावर गेले. रायगडावर ते 1869च्या जून महिन्यात गेले आणि सतत 3 दिवस त्यांनी या समाधीचा शोध घेतला आणि अखेरीस त्यांना त्यांच्या या कामात यश आलं. पण ज्या अवस्थेत ती समाधी सापडली ती अवस्था अत्यंत बिकट होती. अत्यंत वाईट अवस्थेत ती समाधी होती. तिथे झाडं झुडपं वाढलेले होते, घाण साचलेली होती. तर महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या सवंगड्यांनी ती स्वच्छ केली. तो परिसर पूर्ण स्वच्छ केला आणि त्यावर फुलं आणला गेले आणि फुलं वाहण्यात गेले आणि कुळवाडी भूषण क्षत्रिय कुलवंतास छत्रपती शिवाजी महाराज की जय असे त्यांनी नारे लावले. आणि ह्याच वेळेला तिथे ग्राम जोशी म्हणून व्यक्ती होती, ती तिथे आली आणि महात्मा ज्योतिबा फुलेंसोबत वाद घालू लागली आणि शिवाजी महाराजांच्या या थडग्याला तुम्ही चक्क देवरूपी त्याचं देवात रूपांतर केलं आणि वास्तविक मी इथला असल्यामुळे मला तुम्ही याचं बांधन द्यायला पाहिजे, असं बरेच वाद घालायला लागले. त्या क्षुद्राचं तर मुंज पण झाली नव्हती. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी चक्क शूद्र ही पण एक उपमा देऊन टाकलेली होती. शेवटी महात्मा ज्योतिबा फुले हे कुस्तीपटू होते आणि त्यांच्या पद्धतीने त्यांना बरोबर त्या ग्रामजोशीला यांनी सबक दिला आणि नंतर त्या दिवशीपासून तेव्हा ते पुण्यात आले आणि सर्वत्र त्यांनी शिवजयंती हा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला. त्यानंतर मुंबईत कामगार चळवळीचे नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुद्धा मुंबईमध्ये ती शिवजयंती साजरी केली आणि खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा अगदी सुरुवात केली असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आणि त्यांनीच सुरुवात केली यात शंकाच नाही. आणि तेव्हापासून सर्वत्र भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही खूप थाटामाटात साजरी करायला सुरुवात झाली. तर अशा या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आपण मोठ्या थाटामाटात, उत्साहात, जल्लोषात साजरी करूया अशी मी आपणा सर्वांना नम्र विनंती करते आणि थांबते. जय ज्योती जय सावित्री.